नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आता तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. सकाळी अद्वेतचा डब्बा तर चालूच होता. त्यासोबत आपण ऑलरेडी एक कॉर्नची रेसिपी बनवली आहे. सध्याच्या दिवसात छान कॉर्न मिळतात ते म्हणून अद्वेतच्या वडिलांनी 3-4 कॉर्न आणले. तुम्ही बघितलंच असेल त्याचा चिवडा करून खाल्लाय. त्यानंतरनं थोडंसं एक स्वीट आयटमसुद्धा मी बनवून खाल्लाय. पण तरी पण कॉर्न संपायचं नाव घेत नाहीयेत. मग त्यामुळे पटकन कॉर्न उकडून घेतले. त्यानंतर थोडेसे मिक्सरमधून काढले किंवा तुम्ही हँड ग्राइंडरवर पण काढू शकतात. त्यानंतर नाही का बाउलमध्ये ते काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकते. मीठ टाकलंय, थोडासा काळा मसाला टाकलाय, धनापूड टाकली, लाल तिखट टाकलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो सुद्धा ॲड करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल नक्की करते काय? आता झालंय असं की कॉर्न काहीही करून संपवायचा आहे. मग म्हटलं कॉर्नचा डोसा म्हणा किंवा कॉर्नचं त्याला चिलं म्हणा किंवा तुम्ही त्याला कॉर्नची बेसन पोळीसारखी पोळी सुद्धा म्हणू शकतात. काय म्हणायचंय ते म्हणा. फक्त डोक्यात एकच टार्गेट होतं, की आता जो कॉर्न उरलाय घरामध्ये तो काही करून आपल्याला संपवायचा आहे. तसं तर हेल्दी आहे, ज्या त्या सीझनमध्ये जे ती फळं खाल्ली पाहिजे, पण त्याला आणण्याला पण काहीतरी प्रमाण असतं. स्वस्त मिळतात म्हणून भरपूर आणली गेली घरामध्ये आणि मग तसं पण फेकायला किंवा मग वाया गेलं तर वाईट वाटतं. मग त्यापेक्षा म्हटलं चला आता वेगवेगळे आयटम बनवून घालते. अजूनही काही कॉर्न उरलाय बघूयात त्याचे आता कॉर्न पकोडे वगैरे एखाद्या दिवशी संध्याकाळचा मेनू होऊन जाईल. चला तर आता जोपर्यंत माझा एक साइडला चहा उकळतोय तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर ना हे सगळं आपल्या मिक्सचरमध्ये ॲड करून घेऊयात. हे बघा आता आपण आपलं जे मिक्सचर रेडी केलं होतं कॉर्नचं त्याच्यामध्ये थोडेसे स्पाइसेस, कांदा, टोमॅटो ऑलरेडी ॲड केलतं. आता त्याच्यामध्ये ॲड करूयात बेसन पीठ जेणेकरून त्याला छान असं बाइंडिंग येईल. जर तुम्हाला कुरकुरीत हवं असेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही एखादा चमचा त्यामध्ये कॉर्न पावडर किंवा मग थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकतात. ह्याचे छान असे तुम्हाला आहे ना पकोडेसुद्धा होतील, भजी वगैरे पण मस्त होतील. जर तुम्हाला कुरकुरीत करायचे असेल तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ वगैरे घालावं. आता आपल्याला याचे डोसे करायचे होते त्याच्यामुळे मी फक्त बेसन पीठ घातलं. या पद्धतीची कन्सिस्टन्सी करून घेतली. आता पुन्हा पॅन ठेवायचा मला आला होता खूप कंटाळा. ऑलरेडी चपात्या झालेल्याच होत्या, तवाही गरमच होता. मग ह्या चपातीच्या तव्यावरच घेतलं थोडंसं तेल टाकून. आता हे तेल व्यवस्थित तव्याला काय करते पसरून लावते. शक्यतो तुम्ही नॉनस्टिक तवा वापरू शकतात, पण ह्याही तव्यावर उत्तम होतात, काही हरकत नाहीये. आणि तसंही अजून जास्त भांडे भरवायचा मला कंटाळाच आला होता. मग आहे त्याच तव्यावर थोडं तेल ॲड केलं. त्यानंतरनं मस्तपैकी चमच्याने असे छोटे-छोटे डोसे मी टाकले. अद्वैतला मला नाश्त्याला द्यायचे होते 2-3 डोसे आणि 1-2 डोसे मला त्याला टिफिनला द्यायचे होते. तर असं झालं की अद्वैतने इतक्या आवडीने खाल्ले. मला वाटलं नव्हतं एवढे छान होतील आणि अद्वैतला ते खूप आवडले. त्याने घरीच पोटभर डोसे खाल्ले. त्यानंतरनं आज तर त्याचा हाल्फ डे होता कारण आज स्कूलमध्ये पेपर चालू आहे. तर मला 2च टिफिन द्यायचे होते. मग मी त्याला भाजी चपाती आणि डब्याला सुद्धा हा एक डोश्याचा आयटम दिला. हा आयटम घरी तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकतात, मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी पण देऊ शकतात. हेल्दी आहे आणि खूप चविष्ट लागला. अद्वैतसाठी करायचे होते म्हणून छोट्या-छोट्या आकाराचे करून घेतले. नंतर आपल्याला घरी करायचे होते, ते भरपूर असे मोठे बेसन पोळीच्या आकाराचे किंवा चपातीच्या आकाराचे मी बनवले. ॲक्चुअली असं झालं होतं, की मला असं वाटलं, की अद्वैत खातोय की नाही कारण त्याला मुळातच कॉर्न एवढं जास्त आवडत नाही. थोड्याफार प्रमाणात तो खाणं प्रिफर करतो. पण जसा कॉर्न खात नसेल तरीही या पद्धतीचे डोसे मात्र त्याने खाल्ले. मग आता इथून पुढे मला अजून एक जास्त आयटम सापडला, की जर तो कॉर्न तसा खात नाहीये, तर त्याला मी या पद्धतीचे डोसे किंवा मग पकोडे त्याला आवडतात कॉर्नचे. तर या माध्यमातून मी त्याला कॉर्न खाऊ घालू शकते. बऱ्याचदा मुलं बऱ्याचशा गोष्टी खात नाहीत. तर आपलं काम आहे, की आपण त्यांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मोल्ड करून का होईना, पण तो पदार्थ त्यांच्या पोटामध्ये जायला हवाय. तर याची मी थोडीशी काळजी घेते, जेणेकरून अद्वैतला सगळ्या गोष्टी त्याच्या पोटात जायला हव्यात. चला तर अशा पद्धतीने खूप मेहनत केल्यानंतरनं मी अद्वैतच्या वडिलांनी जे माझ्याकडे कॉर्न आणले होते, त्याची मी शेवट केलेला आहे. चला तर आता तुम्हाला दाखवते अद्वैतचा आजचा डबा. हे बघा, अद्वैतने डब्याला पण नेलं होतं आणि घरीसुद्धा भरपूर असं नाश्त्याला खाल्लं पोटभर. त्याला खूप आवडलं. त्याने प्लेट एकदम साफ करून टाकली. चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कळवायला विसरू नका. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूयात आता परत. बाय बाय.